जय माता लक्ष्मी. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कोणत्या घरात लक्ष्मी टिकते असे श्रीकृष्ण म्हणतात. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया. यू थिंक 24 या चॅनलवर आपलं स्वागत आहे. जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल, लाईक करेल आणि सबस्क्राईब करेल, लक्ष्मी माता त्याची झोळी आनंदाने भरून टाकेल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल आणि त्याच्या घरात अन्न आणि धनाचा भरपूर अंश भरेल. आपल्या सर्व भक्तांचे एकत्र येण्यासाठी आपले धन्यवाद. बरेच लोक असे म्हणतात की लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत, परंतु हेच काही कारण नाही. तुम्हाला माहीत आहे का की कोणत्या चुकीमुळे लक्ष्मी माता आपल्या घरातून निघून जाते? चला तर या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल सखोलपणे जाणून घेऊयात. लक्ष्मी माता तुमच्या घरात येण्यासाठी तुमच्या सेवाभावाला पाहून येतात. तुमच्या कंगाली, गरिबी किंवा तुम्ही जी आर्थिक अडचणीत असाल ती दूर होते. भक्तांनो, हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. तुम्हाला यामागे काय कारण आहे ते नक्कीच समजेल. यू थिंक 24 चॅनलचा उद्देश आहे की जनहित आणि जलकल्याण करणे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की आपण लक्ष्मी आईसाठी काय करायला हवे. खरे म्हणजे या व्हिडिओनंतर तुम्हाला अधिक लाभ नक्कीच मिळेल. चला, लक्ष्मी माता आपल्या जीवनात सदैव राहो. मित्रांनो, यू थिंक 24 या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात. कथा सुरू होते एका दिव्य सभेत, जिथे सर्व देव, ऋषीमुनी आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी उपस्थित असतात. देवी लक्ष्मीला काही गोष्टींवरून मनस्ताप होतो. तिला जाणवतं की पृथ्वीवरील मानव लोभ, क्रोध, अहंकार आणि असत्य मार्गाने जगत आहेत. अनेक ठिकाणी तिचा आदर केला जात नाही. तिच्या मूल्यांची उपेक्षा केली जाते आणि ती खूप दुःखी होते. तिला असं वाटतं की मानव तिला फक्त संपत्ती आणि वैभवासाठीच पूजतात, तिच्या आदर्शाचा आदर करत नाहीत. देवी लक्ष्मी निर्णय घेतात की अशा ठिकाणी राहणं जिथे तिला योग्य मान सन्मान योग्य नाही. देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रश्न करतात. देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना विचारतात की प्रभू, मी ज्या भूमीवर मानवांच्या घरात राहते तिथे मला योग्य आदर मिळत नाही. फक्त संपत्ती म्हणून मला बघितलं जातं. अशा परिस्थितीत मला तिथे राहावं का? भगवान विष्णू शांतपणे उत्तर देतात. देवी, मानवांच्या मनात लोभ आणि अधर्म वाढल्यामुळे तुझ्या योग्यतेचा अपमान होत आहे. परंतु शास्त्र सांगते की तुझ्या रूपात शांती, दया आणि सन्मानही आहे, ज्यामुळे तुझं अस्तित्व त्यांच्यासाठी आवश्यक आहे. शास्त्रात उल्लेखित देवी लक्ष्मीची भूमिका. भगवान विष्णू देवी लक्ष्मीला सांगतात की शास्त्रानुसार लक्ष्मी फक्त संपत्तीतच नाही तर सात्विकता, शांती आणि जीवनाचे संतुलन आहे. तू पृथ्वीवरून दूर गेलीस तर जगात संतुलन राहणार नाही. तुझ्या उपस्थित सुख, शांती आणि संतुलन राहते, असं तिला ते समजून सांगतात. पण देवी लक्ष्मी उत्तर देतात, प्रभू, मानव जर माझी पूजा फक्त त्यांच्या वैभवासाठी करत असतील तर माझा त्यांच्या राहण्याचा अर्थच काय? तेव्हा भगवान विष्णू सांगतात, एक सत्य घटना. देवी, पृथ्वीवर तुझं अस्तित्व आहे कारण तुझं उद्दिष्ट केवळ वैभव नाही तर जीवनात सात्विकता आणणे आहे. तू जिथे राहतेस तिथे शांती आणि संतुलन असते, परंतु तुझ्या जाण्यामुळे अधर्म वाढेल आणि ते पृथ्वीला हानी पोहोचवेल. तिला ते शास्त्रातील उदाहरणे देऊन समजावतात की प्रत्येक घरात तिची पूजा केली जाते, कारण तिचा आशीर्वाद घेऊनच जीवनात संतुलन आणि आनंद निर्माण होतो. देवी लक्ष्मीचा निर्णय. भगवान विष्णूंच्या शास्त्रपद्धतीने दिलेल्या उत्तरांनी
देवी लक्ष्मी समजून घेतात की फक्त संपत्तीतच नव्हे तर सात्विकता, संयम आणि माणुसकी टिकवण्यासाठी तिचं पृथ्वीवर राहणं आवश्यक आहे. तिची पूजा आदराने होऊ लागावी आणि लोकांनी फक्त संपत्ती नाही तर तिच्या अन्य गुणांचा सन्मान कसा करावा हे शिकवावं लागेल. प्रभू, तुम्ही सांगितलं तसं मान्य आहे. मी पुन्हा एकदा मानवांना माझा योग्य मार्ग दाखवीन, परंतु ते माझा योग्य सन्मान करावा हे माझं शपथ आहे, असं ती ठरवते. देवी लक्ष्मीची शंका. मानवांच्या मनातील लोभाचा परिणाम. लक्ष्मीला अद्याप मानवाच्या मनातील लोभ आणि त्यातून येणाऱ्या अधर्मावर खूप शंका असते. ती विचारते, प्रभू, जर माणसं माझा सन्मान करू लागतील पण केवळ मला संपत्ती म्हणूनच बघतील तर त्यांच्यातील लोभ आणि अधर्म कसा कमी होईल? ते फक्त माझ्या स्वरूपाचा वापरच करतील आणि नंतर पुन्हा अधर्माच्या मार्गावर जातील. भगवान विष्णू तिच्या प्रश्नाचं उत्तर देतात. हे खरं आहे देवी की लोभ मनुष्याला दुर्बल बनवतो, पण हेही खरं आहे की जो मनुष्य तुझ्या स्वरूपाचा सन्मान करतो तो सुख आणि संपत्तीत आनंद मिळवतो, पण संयमही राखतो. विष्णू सांगतात की शास्त्रानुसार संपत्ती आणि शांती मिळवण्याच्या मार्गात संयम ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. मनुष्याच्या जीवनात लोभ कमी करण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. जेव्हा माणूस फक्त संपत्तीकडे बघत नाही तर तुझ्या स्वरूपाच्या संपूर्ण रूपाचा विचार करतो, तेव्हा त्याचं जीवन शांत होतं. या संवादामुळे लक्ष्मीला मानवांच्या जीवनात शांती आणि संयम याचं महत्त्व समजतं. ती विचार करते की जर पृथ्वीवर राहून ज्ञानाचा प्रकाश मानवांमध्ये पसरू शकली तर ते आत्मसंयमाने संपत्तीचा वापर करतील. विष्णूने केलेले मार्गदर्शन. सन्मानाचे स्वरूप. भगवान विष्णू लक्ष्मीला पुढे समजावतात की सन्मान फक्त शब्दात नाही देवी. तुझ्या रूपात लक्ष्मीला फक्त माणसाची पूजाच नव्हे तर त्यांच्यातील दानशीलता, सेवा आणि शुद्धता याही गोष्टींचा सन्मान पाहिजे. सत्याला समजून घेण्याचं सामर्थ्य तुझ्या अस्तित्वातून येतं. लक्ष्मीला हे ऐकून आश्चर्य वाटतं की भगवान विष्णू तिला सर्वव्यापी रूपात बघत आहेत. ते समजावतात की संपत्तीचा सन्मान म्हणजे फक्त घरात लक्ष्मीची मूर्ती ठेवणं नाही तर त्यातून आत्मज्ञान आणि दानशीलतेचं पालन करणं आहे. जेव्हा मानव तिच्या मूर्तीची पूजा करतो तो त्याचं जीवन पवित्र बनवण्यासाठी तिच्या गुणांचा आदर करतो. लक्ष्मी विचार करते की ती केवळ संपत्ती देणारी देवी म्हणून नाही तर ती शांती आणि दानशीलता देणारी म्हणून पृथ्वीवर राहील. तिचा आशीर्वाद हे फक्त भौतिक संपत्तीपुरता मर्यादित न राहता त्या सद्गुणांचा सन्मानही आहे. देवी लक्ष्मीची परिस्थिती बदलण्याची इच्छा. भगवान विष्णूंनी मार्गदर्शन केलेले ऐकून लक्ष्मीला असं वाटतं की माणसांनी जर तिचा सन्मान योग्य प्रकारे केला तर त्यांच्या जीवनात सुख आणि समाधान येईल. परंतु ती अजूनही कुतूहलाने विचारते, प्रभू, जर माणसं फक्त शास्त्रानुसार जीवन जगतील तर ते कसं तसंच राहील? जीवनात बदल हा आवश्यक आहे. तेव्हा विष्णू हसत उत्तर देतात, बदल हे जीवनाचं स्थायी रूप आहे देवी. मानवांची जीवनशैली, त्यांच्या इच्छाशक्तीचा विकास हा त्यांचा एक भाग आहे. पण तुझ्या उपस्थितीमुळे त्या बदलांमध्ये संतुलन येईल, जे त्या बदलांना सकारात्मककडे नेईल. भगवान विष्णूचे विचार लक्ष्मीला एक नवा दृष्टिकोन देतात. तिला समजतं की जेव्हा माणूस त्याच्या शांतीचा सन्मान करतो तेव्हा त्याचा प्रत्येक बदल सकारात्मक दिशेला जातो. म्हणून तिला स्वतःचं अस्तित्व फक्त संपत्तीपुरतं मर्यादित ठेवता येणार नाही. तिची इच्छा आता स्पष्ट होते की ती माणसांच्या जीवनात संतुलनाचा आधार बनेल. विष्णूचं धीर देणं. अधर्माशी लढण्याची प्रेरणा. भगवान विष्णू लक्ष्मीला सांगतात की तिच्या जाण्यानं अधर्म वाढेल आणि मानवांच्या जीवनात असंतुलन येईल. ते म्हणतात, हे लक्षात ठेव देवी, अधर्म हा तात्पुरता असतो,
पण तुझ्या सात्विकतेचं तेज त्याचा नाश करणार आहे. लक्ष्मी विचार करते आणि तिला अधर्माशी सामना करण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर जावं लागेल. माणसांनी सत्य मार्गावरच राहावं, म्हणून तिला तिथे राहणं आवश्यक आहे. ती ठरवते की पृथ्वीवर जाऊन ती अशा मार्गाने जीवन सुलभ करेल ज्यामुळे त्यांना तिचा योग्य सन्मान कळेल. विष्णूंच्या शब्दांनी तिला धीर येतो आणि तिची भूमिका पृथ्वीवरील अधर्माला दूर करणं असं ठरतं. मानवांनी तिचा सन्मान योग्य प्रकारे करावा आणि त्यांच्या जीवनात सात्विकतेचा सन्मान असावा यासाठी ती प्रेरित होते. पृथ्वीवर लक्ष्मीचं आगमन आणि मानवांना मार्गदर्शन. अखेर लक्ष्मी पृथ्वीवर परत जाण्याचं ठरवते. ती मानवांना फक्त संपत्ती मिळवण्यापुरती मर्यादित न राहता त्यांच्या जीवनात शांती, संयम आणि सात्विकतेची शिकवण देण्याचा निर्णय घेते. ती मानवी जीवनात दान, सेवा आणि संयमाचं महत्त्व पटवून देते. तिच्या परत येण्याने मानवांच्या जीवनात परिवर्तन होते. जे लोक फक्त संपत्तीसाठी तिची पूजा करत होते, ते आता तिचा सन्मान सात्विकतेसाठी करतात. मानव आता लोभाला बाजूला ठेवून संयम राखू लागतो आणि तिच्या आशीर्वादाने त्यांचे जीवन समृद्ध बनते. भगवान विष्णू तिला पृथ्वीवर मानवांच्या जीवनात शांतीचा संदेश देण्याच्या उद्देशाने पाठवतात. देवी लक्ष्मी पृथ्वीवर राहून शांती, संयम आणि तिच्या सात्विकतेची शिकवण देत राहते आणि तिच्या गुणांचा सन्मान होतो. मित्रांनो, ही होती लक्ष्मी आणि विष्णूंची कथा की कोणाच्या घरात लक्ष्मी वास करते. मित्रांनो, ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपले लक्ष्मी आणि विष्णूबद्दलचे विचार नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.